नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या, पत्नीला पोलिसांनी केल्या अटक। चुकीचा आरोप करून घोडेगाव ग्रामपंचायतला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न, सरपंच गाढवे आणि उपसरपंच काळेंनी केला खुलासा। राहुरी शहरामध्ये करण्यात आले दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक, नागरिकांची मात्र उडाली मोठी धांदल। आणि कोपरगावमधील धामोरी येथील 1.5 वर्षाच्या चिमुरडीला घराशेजारील इसमानं पाजली दारू आणि मुलीच्या वडिलांनाही मारहाण करत अॅट्रॉसिटीची दिली आहे धमकी। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे। पैशांसाठी पत्नी आपल्या पतीचा छळ करत होती असा आरोप सासूने केलाय। पतीने पत्नीचा छळ केला आणि त्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असं आपण नेहमीच ऐकतो, पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे। आत्महत्या केलेल्या पतीचं नाव जय तेलवाणी असं आहे, तर अटकेमध्ये असलेल्या पत्नीचं नाव तृप्ती तेलवाणी असं आहे। यात 13 नोव्हेंबरला जयनं आत्महत्या केली होती। जयच्या कुटुंबियांनी सुनेच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती। पोलिसांनी देखील याचा कसून तपास करत तृप्तीला अटक केली आहे। तृप्तीला पैसे खर्च करण्याची सवय होती, यासाठी तिनं जयला कर्ज काढायला भाग पाडलं। पैशांची पूर्तता न केल्यास ती शिवीगाळ करून त्याला मारहाण करत असे, तसेच स्वतःचं बरं वाईट करून घेण्याची धमकी देखील देत असे। नंतर मात्र तिनं कहरच केला होता। टिकटॉक व्हिडिओ ॲप्लिकेशनमध्ये कोणत्याही चित्रपटाच्या आधी कॅन्सरला देण्यात येणारा संदेश जयला म्हणायला तिनं लावला आणि तो स्वतःच त्याला कॅन्सर झाल्याचं सांगतोय असं भासवलं। तो व्हिडिओ ती जयच्या मित्रांना दाखवत असे। प्रेमविवाहानंतर वर्षभर सुखाचा संसार झाला, मात्र मार्च 2018 पासून तृप्तीनं पैशांसाठी जयचा असा छळ केलाय असा आरोप सासूने केला आहे। या प्रकरणी चिखली पोलिसांनी तृप्तीला अटक केली आहे। इतर वेळी आपण पाहतो की अनेकदा जे गुन्हे घडतात ते पुरुषांकडून महिलांना अशा प्रकारचे छळ, परंतु या प्रकारात वेगळे घडले। काय नेमका हा प्रकार आहे आणि आत्महत्या केल्यानंतर नेमकं काय समोर येतं? चिखली इथे घरकुल सोसायटीमध्ये झालेला हा प्रकार आहे, जिथं हे 2017 साली या दोघांचं लग्न झालं। जय तोलवाणी आणि त्याची बायको यांचं फेसबुकच्या माध्यमातून यांची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला। काही काळ तिचं शिक्षण चालू असल्यामुळे ती सुरुवातीला तिच्या माहेरी राहिली आणि त्याच्यानंतर ती मार्च 2018 मध्ये यांनी एकत्र संसार फॉर्मली सुरू केला।
पण तिच्या काही अपेक्षा होत्या. नवीन लग्न झालेलं असल्यामुळे काही खर्च, काही नवीन घरात वस्तू घेणे यासाठी त्यांच्या सतत वाद होत असत. हा एका प्लंबरकडे मदतनीस म्हणून नोकरी करत होता. त्याचं उत्पन्नाचं साधन मर्यादित होतं आणि तिच्या अपेक्षा जास्त होत्या. त्यात नवरा बायको दोघांना देखील ड्रिंक्स करायची सवय होती. तिचं नंतर ड्रिंक्स खूप वाढलं, त्याच्यामुळे देखील त्यांच्यात वाद होऊ लागले. पैशाचा तर एक मुख्य मुद्दा होताच आणि या सगळ्याला कंटाळून मग एके दिवशी त्यांनी रात्री 30 तारखेला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही जी त्याची बायको आहे तिला व्हिडिओज बनवायची पण खूप सवय होती. तिने त्याचा नवऱ्याचा एक टिकटॉक व्हिडिओ देखील बनवला होता की ज्याच्यामध्ये तो ज्या प्रमोशनल जाहिराती असतात कुठल्याही चित्रपटाच्या आधी कॅन्सर झालेल्या लोकांचं सांगितलेलं असतं, त्याच्यामुळे तिने त्याचा व्हिडिओ बनवला होता आणि असा एक टिकटॉक व्हिडिओ त्याने तिच्या मित्रांना वगैरे पण पाठवला होता. त्याच्याबद्दल ती बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने गैरसमज पसरवत असल्यामुळे देखील त्यांच्यात वाद होत असत आणि या सगळ्याला कंटाळून मग त्याने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या आईच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला आहे आणि तिला आता अरेस्ट देखील केलं आहे. खरंच नाही तपासात समोर आले? हो, या मुलाने काही ठिकाणाहून कर्ज घेतलं होतं. 1-2दा आपल्या आईकडून देखील रक्कम उधार घेतली होती. आईने देखील एकदा 38,000 रुपये त्याच्या अकाउंटवर टाकले होते. पण एकूणच त्यांच्या उधळपट्टीच्यामुळे तिच्या उधळपट्टीमुळे त्याला ते सगळं करता येणं शक्य नव्हतं, तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणं. आतापर्यंत जेवढं काही तुम्ही तपास ह्याच्या आधीच्या केसेस असतील वेगवेगळे असतील, हे केस ऐकून थोडं धक्का वाटलं का? कारण अशा प्रकारच्या घटना घडणं थोडंसं एकूणच सामाजिक परिस्थिती बदलत चाललं आहे. मुला-मुलींच्या दोघांचंही शिक्षण जास्त असतं, लग्नानंतर वेगवेगळ्या अपेक्षा असतात. यात ही मुलगी तर काही नोकरी करत नव्हती, ही गृहिणीच होती. या सगळ्या अपेक्षांमध्ये नवरा बायको ह्या दोघांनी मिळून ह्या सगळ्या पूर्ण करायच्या असतात. पुन्हा एकावर जर याचा प्रेशर आला तर अर्थातच असे गैर होऊ शकतात. पण मग जर आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि जर संसाराची जबाबदारी ही केवळ महिलेची किंवा पुरुषाची नाही आहे, दोघांनी जर याच्यातून समन्वयाने मार्ग काढला असता तर आज कदाचित शेवट वेगळा ठरला असता. अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. 2 सख्ख्या भावांचा एका पाठोपाठ एक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली या गावामध्ये घडली आहे. सचिन चावरे आणि शुभम चावरे अशी या दोघांची नावं आहेत. दरम्यान या घटनेनंतर चिंचोली गावावरती शोककळा पसरली आहे. 2 सख्ख्या भावांचा एका पाठोपाठ एक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली या गावी घडली आहे. त्यामुळे चिंचोली गावावरती शोककळा पसरली आहे. नगरमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून घरी असलेल्या भावाचा देखील मृत्यू झालाय. सचिन चावरे आणि शुभम चावरे या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू एकाच वेळी झालाय. या हृदयद्रावक घटनेमुळे नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली या गावावरती शोककळा पसरली आहे. नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील शेतकरी पोपट सीताराम चावरे यांचा लहान मुलगा शुभम हा नगर इथे MBAचं शिक्षण घेत होता. तो मंगळवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी कॉलेजमध्ये गेला होता. त्यावेळी पायऱ्या चढताना तो पाठीमागे पडला. त्याला तातडीनं नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, परंतु उपचारांच्या आधीच त्याचं निधन झालं होतं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शुभमच्या मृत्यूची बातमी नजीक चिंचोली इथे घरी असलेल्या शुभमचा मोठा भाऊ सचिन याला समजली. शुभमच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं सचिनची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला दुपारी 2 वाजता प्रथम भेंडा आणि त्यानंतर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, परंतु सचिनचं उपचारांच्या पूर्वीच निधन झालंय. नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुभमचं शवविच्छेदन तर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सचिनचं शवविच्छेदन केल्यानंतर दोघा भावांचे मृतदेह नजीक चिंचोली इथे आणण्यात आले. सायंकाळी 6 वाजता शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेत. एकाच कुटुंबामधील आणि सख्ख्या भावांचं असं निधन होणं ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. या घटनेनं नजीक चिंचोली गावावरती शोककळा पसरली आहे. सचिन, शुभम, आई वडील आणि 2 बहिणी असा हा परिवार होता. आता मागे आई वडील, 1 विवाहित आणि 1 लहान बहीण असा परिवार आहे. शंकर नावदे, C24 तास, नेवासा.
सारकणी इथे आठवडे बाजाराच्या दिवशी होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे रस्त्यावरती वाहतुकीची मोठी कोंडी होऊन याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। दरम्यान सी24 तास वृत्तवाहिनीने या वृत्ताची दखल घेतली आणि याबाबतची बातमी प्रसारित करताच प्रशासन जाग झालं आणि अखेर सारखणी येथील रस्त्यानं आता मोकळा श्वास घेतलाय। सी24 तासच्या दणक्यानं सारखणी येथील वाहतूक सुरळीत झाली आहे आणि येथील नागरिकांनी मोकळा श्वास घेतलाय। सारखणी इथे सोमवारचा आठवडे बाजार भरतो। या ठिकाणी आजूबाजूच्या खेडेगावांमधनं नागरिक आणि महिला बाजार करण्यासाठी इथे येत असतात। या रस्त्यावरती अवैध वाहतूक होताना दिसतीये, तर अवैध वाहनांच्या गर्दीमुळे वसंतराव नाईक चौकामध्ये तब्बल अर्धा एक तास ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळतं। या चक्काजाम ट्रॅफिकचा नाहक त्रास ग्रामीण भागामधनं बाजारासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि महिलांना सहन करावा लागतोय। या रोडच्या दुतर्फा दुकानं थाटल्यानं पादचारी चालणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता। याची दखल सी24 तास वृत्तवाहिनीने घेतली आणि याबाबतची बातमी प्रसारित केली। यावेळी तात्काळ प्रशासनाने याची दखल घेऊन सारखणी येथील रस्त्यावरील होणारी वाहतूक ही दूर केली आहे। याची तात्काळ दखल घेऊन सारखणी येथील रस्त्यावरील होणारी विस्कळीत वाहतूक दूर करण्यात आली आहे। सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी रस्ता मोकळा करून दिलाय आणि या आठवडे बाजारामध्ये वाहनांची शिस्त देखील दिसून आली आहे। दरम्यान सी24 तास वृत्तवाहिनीचे व्यापारी संघटनेचे सचिव सुभाष कदम यांनी आभार मानलेत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांचे देखील आभार मानलेत। तसेच नेहमीसाठी हा रस्ता मोकळा राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। वाहतुकीमुळे खोळंबा होत होता, त्या खोळंब्याची आज 8 दिवसापूर्वी आठवडी बाजार होता, सोमवारचा दिवस। त्यावेळेस सी24 तासनी दखल घेऊन त्याची वार्ता दिल्यानंतर आज काल सोमवारला पूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला आणि नागरिकांना वाहतूक कोंडीपासून श्वास मोकळा करण्याचा आनंद मिळाला। आणि या वाहतूक कोंडीमुळे बऱ्याचदा ॲक्सिडेंट वगैरे झालेले आहे आणि कोणीही त्याची दखल घेतली नव्हती, परंतु सी24 तासनी त्याची पूर्णपणे दखल घेऊन आज आम्हाला नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला। त्याचे मी आभार मानतो व तसेच मल्हार शिवरकर साहेब API यांनीसुद्धा यामध्ये चांगली उत्कृष्ट कामगिरी केली, त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी व्यापारी संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि ह्यापुढे सुद्धा असेच शिवरकर साहेबांनी सुद्धा सहकार्य करावे एवढीच विनंती करतो। मझहर शेख, सी24 तास, नांदेड। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। घोडेगाव इथे ठराविक ग्रामसभा ही कोरम पूर्ण न झाल्यामुळे रद्द करण्यात आली होती। मात्र विरोधक याबाबत चुकीचा आरोप करून ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, असा खुलासा घोडेगावचे सरपंच क्रांती गाडवे आणि उपसरपंच सोमनाथ काळे यांनी केलाय। घोडेगाव इथे ठराविक ग्रामसभा ही कोरम पूर्ण न झाल्यामुळे रद्द करण्यात आली होती। मात्र विरोधक त्याबाबत चुकीचा आरोप करून ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, असं घोडेगावच्या सरपंच क्रांती गाडवे आणि उपसरपंच सोमनाथ काळे यांनी सांगितलंय। घोडेगाव ग्रामपंचायतनं 26 नोव्हेंबर 2018 रोजी पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परांडा इथे ग्रामसभेचं आयोजन केलं होतं। परंतु त्या दिवशी शाळा असल्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांनी परवानगी लेखी पत्राद्वारे नाकारली होती। त्यानंतर शाळेच्या मैदानामध्ये ग्रामसभा घेण्याचं ठरलं, परंतु कोरम पूर्ण न झाल्यानं ग्रामसभा रद्द करण्यात आली। मात्र ही ग्रामसभा ग्रामपंचायतचा गैरकारभार ग्रामस्थांच्या समोर येऊ नये म्हणून रद्द केली आहे, असा आरोप नंदकुमार बोराडे यांनी केला होता। मात्र हा आरोप खोडून काढत घोडेगावच्या सरपंच क्रांती गाडवे, उपसरपंच सोमनाथ काळे यांनी खुलासा केलाय की विरोधक चुकीची माहिती घेऊन चुकीचा आरोप करतायत। कुठलाही गैरव्यवहार झाला नाहीये, विरोधक बिनबुडाचे आरोप करतायत। ग्रामसभेसाठी लागणारी कोरम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामसभा रद्द झाली आहे। विरोधक मात्र याचा चुकीचा अर्थ काढतायत। विरोधकांचा आरोप आहे की शाळेत ग्रामसभा घेण्यात आली किंवा नाही याबद्दलचं त्यांची शंका आहे। तर शाळेत 26/11 रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। 10 दिवस अगोदरपासून दवंडी देण्यात आली होती। ज्या वॉर्डमध्ये बोर्ड फलक नाही आहेत लिहिण्यासाठी तिथे ऑडिओ पद्धतीने दवंडी देण्यात आली होती। त्याच पद्धतीने त्या शाळेशी आम्ही पत्रव्यवहार केला होता। त्या दरम्यान त्यांच्या मुख्याध्यापकांचं म्हणणं असं आलं की त्या दिवशी शाळेतील शिक्षक आणि मुले हे स्पर्धेसाठी बाहेर जाणार आहेत, त्यामुळे शाळा मोकळी आहे, त्यामुळे त्या ग्रामसभेचे आयोजन तिथे करण्यात आले। पण त्या ग्रामसभेच्या दिवशी म्हणजे 26/11 रोजी सकाळी मुख्याध्यापकांचं म्हणणं असं आलं की आमच्या शाळेचं नुकसान होईल जर तुम्ही इथं ग्रामसभा घेतली तर, शैक्षणिकदृष्ट्या मुलांचं नुकसान होईल। मग त्या पद्धतीने आम्ही शाळेच्या मैदानात ग्रामसभेचे आयोजन करण्याचे ठरवले। 11:30 पर्यंत आम्ही जेवढे ग्रामस्थ उपस्थित होते 35 ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या। सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि सदस्य हे 11:30 पर्यंत होते। 11:30 दरम्यान कोरम पूर्ण न झाल्यामुळे ती ग्रामसभा तहकूब करण्यात आली। म्हणजे यात काही तथ्य नाहीये। शाळेने या ठिकाणी ग्रामसभा घेऊ नका असं पत्रव्यवहार केला होता, त्याबद्दल काय सांगा? पत्रव्यवहार सकाळी करण्यात आला 9:30च्या दरम्यान, कारण त्यांना पत्रव्यवहार केल्यामुळे आम्हाला त्याचा पूर्ण उलगडा झाला। पण त्यावेळी सरपंच या नात्याने मी ती ग्रामसभेचे ठिकाण बदलू शकत नव्हते। ऐन वेळेला तसेच ठिकाण बदलता येत नाही नियमानुसार, त्यामुळे ती ग्रामसभा आम्ही त्याच मैदानात आयोजित करण्याचे ठरवले। तुम्ही शाळेकडे परवानगी मागितली होती का यापूर्वी? लेखी परवानगी मागितलेली होती। शाळेत त्यामध्ये म्हणणं काय होतं किंवा त्यांनी तुम्हाला काय कळवलं होतं? फोनवर चर्चा झाली असता मॅडमनी सांगितलं होतं की असे शिक्षक आणि विद्यार्थी नाहीयेत, म्हणलं चालेल। आणि 35 ग्रामस्थ उपस्थित होते। मग ग्रामसभा तहकूब 11:30 वाजता ग्रामसभा तहकूब करण्यात आली। आणि यामागे आमचं ग्रामसभा तहकूब करण्यामागचा उद्देश काहीही नव्हता। जे विरोधकांचे आरोप आहेत त्यात काहीही तथ्य नाहीये, कारण यापूर्वी सुद्धा आम्ही ग्रामसभा वेगवेगळ्या वॉर्डामध्ये घेण्याचं आमचं आयोजन आहे। त्या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा आमचा एक निर्मळ प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आम्हाला साध्य करायचाच आहे। प्रथमतः पत्रकार अमोल भाऊ जाधव, तुमचं स्वागत आहे। जसं तुम्ही विरोधकांचं म्हणणं ऐकलं तसं आमचं ऐकलं आणि तुमच्या चॅनलचे बी धन्यवाद। आम्ही ज्या मुरुमाच्या संदर्भात ते सांगतायत का 48 तास आणि 49 तास आणि 12 मिनिट असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते 48 तास आणि 72 असे आहे। म्हणजे त्याचं जर कॅल्सीवर त्यांनी कॅल्सी घेतला तर त्यांना त्याचं उत्तर ॲटोमॅटिक भेटेल आणि याच्यामध्ये काही गैरप्रकार झालेला नाही। ज्या ठेकेदारांनी त्याच्या 3 मशिनी लावल्या होत्या, 3 मशीन JCBने काम करून त्यांनी मुरुम हा टाकलेला आहे, त्याच्यामुळे याच्यात काही कोणताही गैरव्यवहार झालेला नाही हा विरोधकांचा गैरसमज आहे। आम्ही आमच्या गावामध्ये आत्ता 1 वर्ष झालं आमची ही ग्रामपंचायतची बॉडी आलेली आहे। आमचे सरपंच असतील, आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील, आमचे ग्रामसेवक असतील आणि आमचे कर्मचारी असतील, हे अत्यंत प्रामाणिकपणे काम चालू आहे आणि याची साथ आमच्या घोडेगाव ग्रामस्थांची आम्हाला चांगल्या प्रकारे आहे। ज्या टायमिंगला आमचे ग्रामस्थ कुठेतरी विरोध करतील
त्या टायमिंगला आम्ही मान्य करू, पण आम्हाला ग्रामस्थांची साथ आम्हाला चांगल्या प्रकारे लाभते आणि त्याच पद्धतीने आमच्या नवीन आलेल्या बॉडीचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. धन्यवाद. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. पुणे शहरासाठी PMPL कडनं खरेदी करण्यात येणाऱ्या बस प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठा घोळ आहे. विशिष्ट कंपनीला ही निविदा मिळावी यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार होतोय असा आरोप काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केलाय. दरम्यान याची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. पुणे शहरासाठी PMPL कडनं खरेदी करण्यात येणाऱ्या बस प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठा घोळ आहे. विशिष्ट कंपनीला निविदा मिळावी यासाठी यामागे सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. पुणे शहरासाठी ही बाब चुकीची आहे. यामागे मोठा गैरव्यवहार आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केलाय. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. PMPL कडनं नव्यानं 500 इलेक्ट्रिक बस ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. त्यामधील 150 बस या भाडेतत्वावरती घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या 25 बस ज्या कंपनीकडनं खरेदी करण्यात येणार आहेत त्या कंपनीच्या बस या बेस्टनं नाकारल्या आहेत. तरी टाटा मोटर्स सारख्या कंपनी या बससाठी आग्रही असताना बेस्टनं नाकारलेल्या चीनी बनावटीच्या बसचा आग्रह सत्ताधारी का धरत आहेत हे चुकीचं आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. पुणे महानगरपालिका आणि PMPL मिळून जे काय इलेक्ट्रिक बसेस घेते ई बसेसमध्ये त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतो असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि कागदपत्रे आम्ही त्याचे पुरावे आणलेत. PMPLनी सर्वप्रथम ज्या वेळेला 25 बसेसचा विषय टेंडर आणला त्यावेळेला एकूण पुणे शहराला 125 बसेस घेण्याचं नियम ठरलेलं होतं. 125 बसेस घेत असताना फक्त 25 बसेसचाच टेंडर काढण्याचं काय कारण हे काही कळलं नाही. तर ते टेंडर एका कंपनीसाठी ऑलेक्ट्रा गोल्डस्टोन या कंपनीसाठी त्यांनी केलं. त्यांची ऑर्डर बेस्ट बसेसनी कॅन्सल केलेली. त्यांच्याकडे 25 बसेस तयार होते. ते 25 बसेस आपण घ्यायचं म्हणून 125 पैकी फक्त 25 बसाचं वेगळं टेंडर काढलं आणि ते सुद्धा बँगलोरला जी कंपनी 29 रुपये भाव देते ते आपल्या पुणे शहराला त्यांनी 42 रुपये पर किलोमीटर भाव द्यायचं ठरवलं आणि तरीही आपल्या पदाधिकाऱ्यांनी आणि PMPL आणि आपल्या महानगरपालिकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी त्याला मान्यता दिली. या सगळं बघत असताना तुमच्याकडं राज्य सरकारचे एक अध्यादेश आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की जर एकमेव कंपनी जर पात्र होत असेल किंवा एकमेव त्याला मुदतवाढ जरी दिली असेल तरी रिटेंडर करावं. पण रिटेंडर करण्याचा नियम असताना सुद्धा ह्या महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी PMPLच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी हे रिटेंडर केलं नाही. ह्याच्यावरनं स्पष्ट होतं की ह्यांना तीच कंपनी तीच बस पाहिजे होती कारण त्याच्यामध्ये ह्यांचा आर्थिक लाभ होता. परत एकदा सांगतो की हीच बस ह्याच कंपनीची बँगलोरला 29 रुपये आणि पुणे शहराला 42 रुपयामध्ये ज्या वेळेला आम्ही दाखवतोय 10 वर्षामध्ये जवळजवळ 19 कोटी 80 लाख रुपये आपण जास्त देणार आहोत 25 बसेस पोटी. जर एवढा मोठा आर्थिक घोटाळे हा फक्त 25 बसेससाठी होतोय, अजून 100 बसेस घ्यायचे आहेत म्हणजे 100 बसेसचा जर विषय जर केला 10 वर्षाचा कॅल्क्युलेट करून तर 190 कोटीचा भ्रष्टाचार फक्त हे भाजपचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे या PMPLमध्ये बसणारे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या पुणे महानगरपालिकेमध्ये बसणारे पदाधिकारी मिळून करतायत. यासाठी आमच्या ह्या विषयाला आम्ही तक्रार तर दाखल केली, कोर्टात तर जाणारच आहोत, पण परत एकदा पुणेकरांना जागृत करण्यासाठी आपल्याला सांगतच आहोत. आताही या भाजपच्या लोकांनी जागे व्हावं आणि जसं पुणे शहरामध्ये 24/7 मध्ये 1000 कोटीचा भ्रष्टाचार, कात्रज कोंडवा रोडमध्ये भ्रष्टाचार, अनेक ही मालिकाच त्यांनी सुरू केली. आता ही नवीन मालिका इलेक्ट्रिक बसेसच्या नावाखाली फक्त 25 बसेस पोटी 19 कोटी 80 लाख रुपयाचा भ्रष्टाचार करत आहे. त्यामध्ये अजून 100 बसेस आल्यानंतर 190 कोटी होतील एवढा ह्याचा निषेध करतो आणि ह्याच्या पुढील तक्रारी आम्ही मुख्यमंत्र्यापासून तर वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत म्हणजे मग त्याला जी काही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज असेल तिथं सगळीकडे आम्ही करणार आहोत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अहमदनगर इथे होत असलेल्या महानगरपालिका निवडणुका आणि 6 डिसेंबर या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानं आणि राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरामध्ये दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले. दरम्यान यावेळी मात्र नागरिकांची मोठी धांदल उडाली. अहमदनगर इथे होत असलेल्या महानगरपालिका निवडणूक आणि 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानं आणि राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरामध्ये दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले. मात्र यावेळी नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी आपले पोलीस पथक, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका यांना फोन करून सांगितलं की राहुरी शहर हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती जिजाऊ चौक इथे दंगल झाली आहे. घटनास्थळी तातडीनं हजर राहण्याचे आदेश हनुमंत गाडे यांनी दिले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, यशवंत राक्षे, उपनिरीक्षक सतीश शिरसाट, गणेश शेळके यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाचे नरेंद्र मोरे, सिद्धार्थ मोरे, बबन गाडे, प्रवीण गाणार, बाळासाहेब पवार तसेच रुग्णवाहिकेचे किशोर चितळकर, डॉक्टर सुभाष भालसिंग हे तातडीनं तिथे हजर झाले. राज्य महामार्गावरती पोलिसांची धावपळ पाहून परिसरामधील नागरिक भयभीत झाले होते. मात्र पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी नागरिकांना सांगितलंय की ही दंगल नसून दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक आहे. यावेळी नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडलाय. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की तालुक्यामध्ये अचानकपणे कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. कोणतीही घटना घडल्यास पोलिसांना संपर्क साधून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. त्याचबरोबर त्यांनी शहरामधील वाहतुकीची होत असलेली कोंडी, पार्किंग व्यवस्था आणि धूम स्टाईलनं होत असलेल्या चोऱ्या या संदर्भात काही सूचना केल्या आहेत. दरम्यान महिलांनी देखील सावधगिरी बाळगावी असं आवाहन गाडे यांनी केलंय. आज रोजी राहुरी शहरामध्ये दंगल काबू योजनेच्या निमित्तानं प्रात्यक्षिक घेण्याबाबतचे आदेश माननीय रणजितकुमार शर्मा साहेबांनी आपल्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत यांनी दिलेले होते. त्याप्रमाणे आज आम्ही LIC इमारत या ठिकाणी काही अनुचित घटना आहे या संदर्भातून अचानकपणे दंगल काबू योजना राबवली गेली. या दंगल काबू योजनेमध्ये आपल्या राहुरी शहरातलं नगरपालिकेचं जे अग्निशामक दल आहे ते आणि वैद्यकीय क्षमता परिपूर्ण असलेले 108 ॲम्ब्युलन्स डॉक्टर पथक हे अत्यंत तन्मयतेने या सर्व आपल्या या प्रॅक्टिकलमध्ये सहभागी झाले प्रात्यक्षिकामध्ये आणि अत्यंत प्रभावीपणे असं हे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलेलं आहे. एकंदरीत आपल्या या राहुरी शहरामध्ये अशा काही घटना भविष्यात होऊ शकतात त्या दृष्टिकोनातून हा एक प्रात्यक्षिकाचा प्रयत्न राहिला. त्याचप्रमाणे 6 डिसेंबर आहे. 6 डिसेंबरचा बंदोबस्त आहे. हा बंदोबस्ताच्या निमित्ताने हे प्रात्यक्षिक आपलं झालेलं आहे. त्याचप्रमाणे राहुरीकरांना मला सांगावंसं वाटतं की आपण जो आता नगर जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्तीबाबतचा जो आदेश माननीय SP साहेबांनी काढलेला आहे त्यामध्ये सर्व शासकीय अधिकारी, सेवक, सर्व संस्थेचे सर्व कर्मचारी आणि नागरिकांना असं आव्हान आहे की हे जे आव्हान केलेलं आहे आम्ही, ही जी कारवाई चालू आहे ही ॲक्च्युली आपल्या स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आहे. गाडीत 4 व्हीलरमध्ये बसताना आपण बेल्ट लावणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा अपघात झाल्यानंतर काही अनटुवर्ड्स होऊ शकतो किंवा आपली लाईफ कॅज्युअलिटी होऊ शकते. त्यामध्ये या दृष्टिकोनातून हा जो एक चांगला प्रयत्न आमच्या पोलिसांमार्फत राबवण्यात येत आहे आणि यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीयुत रणजितकुमार शर्मा साहेब यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आहे. या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहोत. राहुरीकरांना माझं विनम्र आव्हान आहे, या आपल्या पेठेतून जाताना आपण पाहतो फार सगळ्या बाजूनी मार्केट असल्यामुळं मोटरसायकल स्वार आणि 4 व्हीलर चालक हे वेगाने चालत असतात. तर त्या वेगाकडे जरा लक्ष देऊन कॅज्युअलिटी होणार नाही याकडे लक्ष द्यावं. रस्ते जास्तीत जास्त मोकळे राहतील
त्याच्यासाठी प्रयत्न करावेत. माझं व्यापाऱ्यांनाही आव्हान आहे, व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर जी वाहनं लावलेली आहेत ती समविषम पार्केला विभागून जो बोर्ड त्या ठिकाणी दिलेला आहे त्या बोर्डप्रमाणे लावून पार्किंग करावं, लोकांना सहकार्य करावं. आणि लोकांना सहकार्य करत असताना ते ऑटोमॅटिकच आम्हाला पोलिसला किंवा प्रशासनाला ते सहकार्य मिळत असतं. हीच भावना सर्व दृष्टिकोनातून ठेवावी. महिला वर्गांना, विशेषतः विद्यार्थिनींना आणि महिला वर्गांना माझं सांगणं आहे की आपण ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस मोलाचे कोणतेही दागिने अंगावरती ठेवू नका. दागिने ठेवून तुम्ही बाहेर रस्त्यावरून पळू नका. सध्याचे जो काही प्रकार आहे अद्याप म्हणजे फास्ट गाड्या चालवणारे किंवा जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत या लोक दागिने ओढणं, हिसकावून पळणं अशासारखे प्रकार करतात. किंवा कॉलेजच्या ठिकाणी किंवा स्कूल ज्युनियर कॉलेज आहेत या ठिकाणी जो छेडछाडीचे प्रकार होतात या प्रकारालाही मुलींनी स्वतः समर्थपणे समोर जाऊन आळा घातला पाहिजे. कोणाला काही जर वाटत असेल याच्यामध्ये की कोणत्या मुलीला किंवा कोणत्या महिलेला वाटत असेल की काही त्रास होत आहे तर ताबडतोब त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. आमच्या पोलिसांकडून तुम्हाला 100% राहुरीकरांना आपल्या तालुक्यामध्ये सर्वांना मदत मिळेल याच्यासाठी तर आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. आणि इथून पुढे आम्ही माननीय SP साहेबांच्या सूचनेप्रमाणे मी सर्व कॉलेज, माझे ऑफिसर, माझे पोलीस, इथले जे सर्व कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेजेस आहेत किंवा स्कूल्स आहेत या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. आणि एक नवीन एक तक्रार बॉक्स म्हणून पोलीस निवारण तक्रार बॉक्स हे प्रत्येक शाळेमध्ये बसवण्याचं स्कीम सध्या माझ्या वैयक्तिक याच्यामध्ये आहे, विचारात आहे. तर त्या विचारात मी माझ्या ऑफिसरांची चर्चा करून ते पण आम्ही सध्या कार्यान्वित करणार आहोत. विनम्र आव्हान माझं एवढंच राहील महिलांना आणि मुलींना, जे आता सध्याचे जे प्रकार चाललेले आहेत त्या प्रकारासाठी सावध राहा आणि मोबाईल वापरताना शक्यतो काळजी घ्या. मोबाईलचा व्यवस्थित उपयोग करा. त्याचा उपयोग करताना समाजाला विघातक असं कोणतीही गोष्ट समोर येणार नाही याच्यासाठी लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हे माझं विनम्र आव्हान आहे. जय हिंद. थँक्यू. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगाव शहरामधील प्रभाग क्रमांक 9 लक्ष्मीनगर येथील बाळू दीक्षित घर, धारणगाव रोड ते मारुती मंदिर या रस्त्यांच्या मागील वर्षी निविदा निघाल्या आणि भूमिपूजन देखील झालंय. मात्र वर्ष उलटलंय तरी ठेकेदार अथवा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय. अद्यापर्यंत इथे काम सुरू झालं नाहीये. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेवरती मोर्चा काढला आणि राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. कोपरगाव शहरामधील प्रभाग क्रमांक 9 लक्ष्मीनगर येथील बाळू दीक्षित घर, धारणगाव रोड ते मारुती मंदिर या रस्त्याचे मागील वर्षी निविदा निघून सदर कामाचं भूमिपूजन झालं. मात्र 1 वर्ष उलटूनही संबंधित ठेकेदार अथवा नगरपालिका प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय. अद्याप या कामास सुरुवात केली नाहीये. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेवरती मोर्चा काढला आणि राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. यामध्ये सदर काम त्वरित सुरू करावं अशी मागणी करण्यात आली आहे. जर हे काम लवकरात लवकर सुरू झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. लक्ष्मीनगर येथील बाळू दीक्षित घर, धारणगाव रोड ते मारुती मंदिर या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला तोंडी आणि लेखी सूचना देऊन विनंत्या करून देखील सदर रस्त्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाहीये. लक्ष्मीनगर, साईनगर आणि धारणगाव रोड या भागामधनं येणाऱ्या सर्वच नागरिकांचा रस्त्याचं काम सुरू न झाल्यामुळे रोष वाढला आहे. लहान मुलं, शालेय विद्यार्थी, वृद्ध यांची मोठ्या प्रमाणावरती गैरसोय होतीये. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या ठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे सदर रस्त्याचं काम त्वरित सुरू करावं अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके यांनी दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके, विजय आढाव, ठकाजी लासुरे, राजेंद्र वाकचौरे, संतोष वडणे, तुषार पोटे, साजिद पठाण, बाळासाहेब दीक्षित, दिलीप आव्हाड, प्रकाश कदम, गजानन वाकचौरे, दीपक पंजाबी तसेच लक्ष्मीनगर भागामधील नागरिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. आज या ठिकाणी आम्ही सर्व लक्ष्मीनगर, आमच्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व लक्ष्मीनगर मधील नागरिक व सर्व रहिवासी या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांना आमच्या लक्ष्मीनगरमधील महत्त्वाचे जे रस्ते आहेत, मुख्य रस्ते धारणगाव रोड ते बाळू दीक्षित घरापर्यंत, त्याच्यानंतर धारणगाव रोड ते मारुती मंदिरापर्यंत या रस्त्याचं गेल्या 1 वर्षापासून
सदर ठेकेदारांनी आमच्याकडून उद्घाटन करून घेतलं. काम चालू करण्यासाठी 1 वर्ष झालं उद्घाटन करून घेतलं, तरी अद्यापपर्यंत काम झालं नाही. पण गेल्या 1 वर्षामध्ये माधवीताई वाघचौरे व आम्ही 1 वर्षापासून आम्ही त्या कामासाठी पत्रव्यवहार मीटिंगमध्ये ते प्रश्नासाठी भांडत होतो, पण अजूनसुद्धा ते कामाचं मार्गी लागलं नाही. त्यासाठी आम्ही नगरपालिकेला निवेदन देण्यासाठी मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं, पण मुख्याधिकारी साहेबांनी सुद्धा आत्ताच सदर ठेकेदाराला 15 दिवसापूर्वी नोटीस पण पाठवलेली आहे. पण ठीक आहे, ती त्यांचा प्रश्न आहे, काय असेल नाही. पण आम्हाला तिथं जर लवकरात लवकर रस्ता झाला नाही तर आम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात एक तर आंदोलन करू, नाही तर उपोषण करू. कारण आता गेले 1 वर्ष झाली, आता नागरिकांना तिथं खूप त्रास व्हायला लागलेला आहे. आणि आता आम्ही त्या रस्त्यासाठी जे काही आम्हाला कष्ट घ्यावं लागतील ते घेऊन तो रस्त्याच्या पूर्ण मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या पूर्ण मागे लागणार, एवढं बोलतो. साहेब, आम्ही आता नाहीतरी 4 दिवसांनी आम्ही हाच विचार करणार होतो, तुमच्या हस्ते आणि प्रेसिडेंटच्या उपस्थितीत आणि 10 मेंबर लोकांना जमा करून सभा करून घेऊ आणि तो बोर्ड लावलेला आहे तो काढायचा. तो काढायचा एवढं आणि वर्ष श्राद्ध घालायचं पुढं बरोबर. अक्षरशः 4 दिवस त्याच्या म्हणलं अगोदर तुम्हाला एक पत्र लिहिणार होतो, पोस्ट कार्ड. मला त्या नोटीस बिटीस काही येत नाही, पण पोस्ट कार्ड मी तुम्हाला देणार होतो. कारण आता मी 4 वेळाला प्रेसिडेंटला बोललो, 4 वेळाला विनंती केली अक्षरशः त्यांच्या पायाला हात लावून, तर साहेब अन्याय हा फार मोठा, आमच्यावर हा लक्ष. आणि वर्षाबरोबर याचं भूमिपूजन झालेलं असं मिळाल्यानंतर मला समजलं होतं. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काम करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या व 2दा त्याला लेखी नोटीस दिलेली आणि आता अंतिम नोटीस दिलेली की जर आपण जर लवकरात लवकर काम सुरू नाही केलं तर या कामासाठी जमा केलेला आपली सारा रक्कम आणि डिपॉझिट आहे ते जप्त आपलं करण्यात येईल. संबंधित ठेकेदाराची तक्रार अशी आहे की मी इतर जे कामं केलेली आहे त्या संदर्भात माझे अजून पेमेंट आपल्या नगरपालिकेकडे घेणे बाकी आहे आणि त्याच्या संदर्भात नगरपालिका डिसिजन घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. तोही विषय सॉल्व्ह केल्यानंतर हे दोघे विषय मार्गी लागतात. कामाला सुरुवात होईल का? कामाला सुरुवात आता आपली कारवाई झाल्यानंतर जर त्याने नाही केलं तर मग रिटेंडर करावं लागेल आम्हाला. प्रश्न आहे ते सोडवण्याच्या दृष्टीने आमच्या पार्टीच्या वतीने नगरसेवकांच्या वतीने आम्ही प्रयत्न करत आहोतच. माझा या निमित्ताने नगर परिषदेला एक सूचना आहे की आपण 15 दिवसाच्या आत या कामात सुरुवात करा किंवा मग ठेकेदार तरी बदला. वारंवार ठेकेदारांच्या नावाखाली जर कामं होणार नसतील तर मग गावचा विकास कसा होणार, हाच मोठा प्रश्न आहे. या निमित्ताने परत एकदा अध्यक्ष साहेबांनी मुख्याधिकारी साहेबांना विनंती करतो की 15 दिवसात तुम्ही हे काम सुरू करावं आणि त्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता प्रयत्न करावेत, एवढंच सांगतो आणि थांबतो. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. कालवा समितीच्या बरखास्तीचा निर्णय झाल्यानंतर आता पुण्याचं प्रतिनिधित्व कोण करेल हे अपयश पुण्याच्या पालकमंत्र्यांचं आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्यासाठी बाजू मांडण्यासाठी महापौर आणि आयुक्त यांना पदसिद्ध सदस्य म्हणून समितीवरती घ्यावं अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली. कालवा समितीच्या बरखास्तीचा निर्णय झाल्यानंतर पुण्याचे प्रतिनिधित्व करेल असं आता कोणीही नाहीये. हे अपयश पुण्याच्या पालकमंत्र्यांचं आहे असं म्हणत किमान पुण्याच्या पाण्यासाठी बाजू मांडणारं कोणीतरी यामध्ये असावं म्हणून महापौर आणि आयुक्त यांना पदसिद्ध सदस्य म्हणून या समितीवरती घेण्यात यावं अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. पुण्याच्या पाण्यासाठी गेले अनेक दिवस नागरिक पुरेशा पाण्याची मागणी करतायत. जलसंपदा मंत्र्यांनी कालवा समितीच्या बरखास्तीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुण्याचे कोणतेही लोकप्रतिनिधी आता पुण्याच्या पाण्यासाठी आपली बाजू मांडू शकणार नाही. त्यामुळे आता पुण्याचे महापौर आणि आयुक्त यांना पदसिद्ध सदस्य म्हणून या समितीवरती घेण्यात यावं अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे. तसेच पुण्याचे 8ही आमदार आपली बाजू मांडू शकत नाही, हे अपयश त्यांचंच आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. पुणे शहरामधलं अनियमित पाणी पुरवठा बघत असताना अनेक वेळेला आम्ही तक्रार करत असताना पुणे शहराचे पालकमंत्री दाद देत नसताना आता राज्य सरकारने कालवा समितीचे सर्व अधिकार रद्द केले आणि कालवा समितीने आता संपूर्ण अधिकार शेतीचे पाटबंधाऱ्याला ठेवले आणि पुणे शहराला पिण्यासाठी प्राधिकरणाकडे ठेवले. आता पुणे शहराच्या विषय संदर्भात बोलण्यासाठी ना तिथं एकही प्रतिनिधी पुणे शहराचा राहणार नाही, ना तो आमदार असेल ना पालकमंत्री असेल.
पालकमंत्र्यांच्या शून्य नियोजनामुळे कदाचित हा निर्णय घेतला असेल. पण आमची मागणी आहे की पुणे शहराला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी त्या समितीमध्ये महापौर आणि आयुक्त यांना पदसिद्ध ठेवावं, नाहीतर पुणे शहराची बाजू मांडायला कोणी नसेल आणि एकतर्फी निर्णय प्राधिकरण प्यायच्या पाण्यासंदर्भात घेणार. ह्याच्यात प्रामुख्याने तोटा असा होणार आहे की पिण्याचं पाणी जरी प्राधिकरण देत असेल तर पाटबंधारे शेतीचं देणार आणि आम्ही जे जलशुद्धीकरण 7.5 TMC दरवर्षी करतो ते पाटबंधारे उचलणार आहे आणि पाटबंधाऱ्यांनी 7.5 TMC पाणी उचलल्यानंतर आम्हाला प्राधिकरण ते पाणी देणार का नाही देणार ह्यांच्यामधलं नियोजन कुठं राहणार ह्यातलं कुठंही स्पष्टीकरण नसल्यामुळे महापौर आणि आयुक्तांना पदसिद्ध ठेवा अशी आमची मागणी आहे. आणि पुनश्च एकदा पुणे शहरांना आठवण करून देतो की आपण निवडून दिलेले 8 आमदार आणि पालकमंत्री या पाटबंधाऱ्याच्या प्रश्नासाठी पुणे शहराच्या पाण्यासाठी अपयशी ठरले. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील प्राथमिक आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवार उडालाय. येथील अधिकारी आणि कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करतायत. दुपारच्या सत्रानंतर इथे एकही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी थांबत नाहीयेत. त्यामुळे गोरगरीब जनतेचे मोठे हाल होत आहेत. याकडे सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी आता करण्यात येते. नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळची OPD संपल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच सर्वच कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे दुपारी 3 वाजेच्या नंतर पेशंट्सना 5 वाजेपर्यंत थांबून वाट पाहून देखील कर्मचारी न आल्यामुळे परतीचा मार्ग धरत खासगी दवाखान्याची वाट धरावी लागली आहे. नांदुरा तालुक्यामध्ये शासकीय रुग्णसेवा रुग्णांना वेळेवर मिळत नाहीयेत. यासाठी प्रशस्त इमारतीसह हजारो रुपयांच्या पगारावरती इथे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असले तरी दुपारच्या सत्रानंतर दांडी मारण्याचे प्रकार अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांमध्ये आता वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे 3:13 वाजले आहेत. तालुक्यातील टाकरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दुपारच्या सत्रात 2 वाजेपासून एकही अधिकारी किंवा कर्मचारी हजर नसल्यामुळे असंख्य रुग्णांना ताटकळत बसावं लागतंय. 5 वाजले तरी कर्मचारी इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे या रुग्णांना परतीचा मार्ग धरावा लागतो आणि त्यांना खासगी दवाखान्यामध्ये जावं लागतंय. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी फोन कट केला. विशेष म्हणजे या दवाखान्याला कोणतंही कुलूप न लावता बेवारस स्थितीमध्ये हा दवाखाना सोडून देण्यात आलाय. यामध्ये शासनाच्या मालकीचे लाखो रुपयांचा ऐवज बेवारसरित्या पडू नये. दरम्यान त्यामुळे नागरिकांनी आरोग्य प्रशासनाबाबत रोष व्यक्त केला आहे. मी विजय चंद्रभान वरखडे, मुक्काम पोस्ट टाकरखेड, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. मी टाकरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड येथे दवाखान्यात गेलो होतो. परंतु मी पेशंट असताना मी दवाखान्यात गेलो, परंतु 2 वाजेपासून गेलो, परंतु तिथं कोणी कर्मचारी वगैरे कोणी नव्हते. तसे दवाखाना बंद होता. दवाखाना 4 वाजेपर्यंत थांबून सुद्धा 10-15 पेशंट तिथं आले, परंतु कोणीही कोणत्याच प्रकारचा कर्मचारी कोणीही तिथं हजर नव्हते. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगाव तालुक्यातील धामोरे येथील 1.5 वर्षाच्या चिमुकलीला दारू पाजून तिच्या जीविताला हानी पोहोचवल्यानं आणि मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण करून अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यानं धामोरे येथील आरोपी प्रदीप आहिरे याच्या विरोधामध्ये कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनं परिसरामध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होतोय. कोपरगाव तालुक्यामधील धामोरे येथील 1.5 वर्षाच्या चिमुरडीला दारू पाजून तिच्या जीविताला हानी पोहोचवल्यानं आणि मुलीच्या वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करून अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे धामोरे येथील आरोपी प्रदीप वसंत आहिरे याच्या विरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनं परिसरामध्ये संतापाचं वातावरण पसरलंय. कोपरगाव तालुक्यातील धामोरे येथील रहिवासी संतोष ज्ञानेश्वर धोदमल हे आपल्या पत्नी आणि 1.5 वर्षाच्या मुलीसह एकत्र राहतात. 2 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास संतोष याला आपल्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. तिला पाहण्यासाठी ते गेले असता ती चिमुरडी जवळच राहणाऱ्या आरोपी प्रदीप वसंत आहिरे याच्या घरामध्ये दिसली. तेव्हा प्रदीप हा तिला दारू पाजत होता आणि चिमुरडी रडत होती. म्हणून चिमुरड्या मुलीचे वडील संतोषला म्हणाले की तू मुलीला दारू का पाजतोय, तिच्या जीवाला धोका होईल. तेव्हा त्याचा राग आल्यामुळे आरोपी प्रदीप यानं मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानं मारहाण केली आहे आणि तुम्ही जर माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली तर तुमच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार देईल अशी धमकी दिली आहे. यावेळी मुलीच्या तोंडाचा दारूचा वास येत होता. तिला उभं देखील राहता येत नव्हतं. यावेळी मुलीचे वडील पोलीस स्टेशनमध्ये आले. तसेच दवाखान्याचा मेमो घेऊन ग्रामीण रुग्णालय कोपरगाव इथे वैद्यकीय तपासणी करून घरी गेले. 4 डिसेंबर रोजी दवाखान्याचा अहवाल आल्यानंतर दुपारी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मुलीचे वडील संतोष ज्ञानेश्वर धोदमल यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरनं आरोपी प्रदीप वसंत आहिरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी प्रदीप वसंत आहिरे याला ताब्यात घेण्यात आलाय. दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे यातील फिर्यादी संतोष ज्ञानेश्वर धोदमल वय 26 वर्ष राहणार धामोरी यांची 1.5 वर्षाची मुलगी आहे आणि सदर मुलीला त्यांचा शेजारी आणि यातील आरोपी प्रदीप वसंत आहिरे राहणार धामोरी याने तिला दारू पाजली आणि असं कृत्य तो का केलं याची विचारणा करण्यासाठी फिर्यादी आणि त्याचे वडील गेले असता त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली आणि त्याला उलट सांगितलं की आम्हीच तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू. आणि या मजकुरावरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्यादी संतोष ज्ञानेश्वर धोदमल यांच्या फिर्यादीवरून 157/2018 IPC 328, 323, 504, 506 आणि बाल न्याय अधिनियम 2000चे कलम 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी प्रदीप वसंत आहिरे याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे यांनी आपले चिरंजीव ऋषिकेश तनपुरे यांचा वाढदिवस थाटामध्ये साजरा न करता शहरामधील अन्सार शेख या रिक्षा चालकाला काही गृहोपयोगी वस्तू भेट देऊन हा वाढदिवस साजरा केला. तसेच तालुक्यामधील नागरिकांना देखील या कुटुंबाला मदत करावी असं आवाहन केलं. राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे यांनी आपले चिरंजीव ऋषिकेश तनपुरे यांचा वाढदिवस थाटामाटामध्ये साजरा न करता शहरामधील अन्सार शेख या रिक्षा चालकाला काही गृहोपयोगी वस्तू भेट देऊन या कुटुंबाला तालुक्यातील नागरिकांनी मदतीचा हात द्यावा असं आवाहन करून साजरा केलाय. 2 डिसेंबर रोजी रात्री शहरामधील आझाद नगर भागामध्ये राहत असलेल्या अन्सार बशीर शेख या रिक्षा चालकाच्या घरामध्ये अचानकपणे आग लागली होती. यावेळी शहरामधील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली होती. मात्र या आगीमध्ये त्यांचे संसार उपयोगी वस्तू तसेच मुलीच्या विवाहानिमित्त खरेदी केलेला बस्ता जळून खाक झाला होता. सुमारे 1 वर्षापूर्वी याच घरामध्ये आग लागून लाखोंचं नुकसान झालं होतं. त्याच घरामध्ये पुन्हा आग लागून अन्सार शेख या रिक्षा चालकाचं मोठं नुकसान झालं होतं.
दरम्यान 5 डिसेंबर रोजी माजी नगराध्यक्ष आर तनपुरे यांचे चिरंजीव ऋषिकेश तनपुरे यांचा वाढदिवस होता. आर तनपुरे यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता अन्सार बशीर शेख या रिक्षा चालकाच्या कुटुंबाला मदतीचा हात दिलाय. यावेळी पीडित कुटुंबाला धान्य, कपडे, ब्लँकेट्स आणि सतरंजी अशा काही गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्यात. यावेळी आर तनपुरे यांनी शेख कुटुंबियांचं सांत्वन केलं. या कुटुंबाची परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळे शहरामधील नागरिकांनी या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. तर यावेळी भैयासाहेब शेख यांनी आर तनपुरे यांच्या कार्याचं मोठं कौतुक केलंय. तसेच बबन साळवे यांनी आर तनपुरे यांचे आभार मानलेत. यावेळी राहुरी नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक अक्षय तनपुरे, ऋषिकेश तनपुरे, असलम सय्यद, रफिक शेख, शुभम शिंदे, ऋषिकेश शिंदे, अक्षय वराळे, शुभम देवरे, विवेक इंगळे, रोहित शिंदे, अंकुश कुलथे, दीपक कोल्हे, रफिक मणियार, सत्तारभाई शेख आदी इथे उपस्थित होते. रावसाहेबांनी जो आपल्या मुलाचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला, हे फार मोठं एक आपल्यासमोर दिसतंय. आपणही असं करायला पाहिजे आणि जितकी काय मदत करता येईल संघटनाच्या रूपाने, वैयक्तिक रूपाने हे सगळ्यांनी करायला पाहिजे आणि एक अनोखा काहीतरी दाखवायला पाहिजे असं मी पण रावसाहेबांबरोबर आवाहन करतो. आणि माझी जी संघटना आहे अमन सोशल असोसिएशन, यामार्फत आम्ही आमच्या बैठकीत काय मदत करता येईल, किती मदत करता येईल याची पण एक मीटिंग घेऊन आम्ही मदत करण्यास तयार आहोत. अशा सर्वांनी मदत करावी आणि एक सहानुभूतीपूर्वक फार मोठा प्रसंग आज निर्माण झालेला आहे. अशा वेळेस सर्वांनी पुढे यावं ही माझी विनंती राहील. दिवशी आमचे मित्र अन्सारभाई यांच्या घरी जे जळीत झालं, त्या जळीताची हानी त्यांच्या कुटुंबाला अतिशय पोचली. आपण सर्व खाटेगल्लीतली तरुण मंडळी आणि याच ठिकाणी आपल्या राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय रावसाहेब पाटील तनपुरे यांच्या चिरंजीवाचा वाढदिवस आज होता आणि तो वाढदिवस धूमधडाक्यात साजरा न करता त्यांनी या जळीत झालेल्या कुटुंबाला, अन्सारभाईच्या कुटुंबाला मदतीचा जो हात दिला आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि असेच कार्य आपल्या राहुरी तालुक्यातून आपण सर्वजणांनी, बहुजनांनी एकमेकांना सहकार्य करून असेच सहकार्य करून आपला जातीय सलोखा आणि मैत्री राहुरी तालुक्याची अशीच घेऊन आपल्या तालुक्याचा आदर्श संपूर्ण तालुक्याने घेऊन संपूर्ण जिल्ह्याने घ्यावा. अतिशय सुंदर असा उपक्रम त्यांनी आज या ठिकाणी राबवला, त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद करून आभार मानतो. धन्यवाद. झाल्यामुळं आज आमच्या मुलाचा ऋषिकेश रावसाहेब तनपुरे यांचा वाढदिवस होता, परंतु आपण तो वाढदिवस तिथं घरी न साजरा करता आणि हे जे जळीत झाले त्याच्याकरता आपण थोडंसं आपल्याकडून जो काही मदतीचा हात लागेल तेवढा लावायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या जळीतामध्ये जीवितहानी झाली नाही ते मोठं या आपल्या गल्लीचं भाग्य आहे. परंतु झाला असताना परिस्थिती गंभीर आहे. या कुटुंबाला आधार देण्याकरता आपण सर्वजण सगळ्या मुलांनी ठरवलं की बाबा आपण तिथं जाऊन त्यांना हातभार लावू, आपण त्यांना मदत करू, असं आमचं चर्चा झाली. आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी मिळून आज या वाढदिवस साजरा न करता आपण तो यांना मदत केली. अशीच मदत अजून कोणी दानशूर असतील त्यांनी ती जर मदत केली तर या कुटुंबाला मोठा आधार मिळेल. प्रत्येक संघटनेने आणि विद्यार्थी कोणी जरी असतील त्याला ज्याच्याकडे त्याच्या पद्धतीने जर मदत केली तर बरं होईल, असे आव्हान या निमित्ताने करतो. आणि तिकडं मोठा गाजावाजा न करता इथं काही जेवढं देता येईल तेवढं दान करावं असं सगळ्यांना विनंती करतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं केली आत्महत्या, पत्नीला पोलिसांनी केल्या अटक. चुकीचा आरोप करून घोडेगाव ग्रामपंचायतला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न, सरपंच गाढवे आणि उपसरपंच काळेंनी केला खुलासा. राहुरी शहरामध्ये करण्यात आले दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक,
नागरिकांची मात्र उडाली मोठी धांदल. आणि कोपरगावमधील धामोरी येथील 1.5 वर्षाच्या चिमुरडीला घराशेजारील इसमानं पाजली दारू आणि मुलीच्या वडिलांनाही मारहाण करत अॅट्रॉसिटीची दिली आहे धमकी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.